नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. वांगे म्हटले की बरेच जणांना आवडतं आणि बरेच जणांना वांग्याची भाजी आवडत सुद्धा नाही. पण ज्यांना वांगे आवडतात त्यांच्यासाठी आजची ही रेसिपी आहे. संपूर्ण रेसिपी बघा. खूप छान हे वांग होतं. माझ्या चॅनल वरती मी वांग्याच्या भाज्यांची, भरितांची बरेच असे प्रकार दिलेले आहे. पण हा प्रकार सगळ्यांना आवडेल, नक्की करून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे 10-12 मी वांगे घेतलेले आहे. ते बाजूचे हे काटे आहे ते काढून टाकलेले आहे आणि थोडंसं हे मी याचं जे देठ आहे तेही थोडंसं काढून टाकलेलं आहे. बाकी इथे ठेवलेलं आहे. एका बाउलमध्ये इकडे मी पाणी घेतलेलं आहे. 4 भाग फक्त ह्याचे आपल्याला करायचे आहेत. पूर्ण कापायचं नाहीये. या पद्धतीने सर्व वांगे आपल्याला अशी कापून घ्यायची. वांगे आपले सर्व या असे कापून झालेली आहे. पाण्यामध्ये आपण घातलेले 1 ग्लासभर पाणी मी बाउलमध्ये घातलेलं आहे आणि आपली जी कट करून घेतलेली वांगी आहे ती मी घातलेली आहे. 1 टीस्पून मी इथे मीठ घालते या पाण्यामध्ये. 5 मिनिटं आपल्याला ह्या मिठाच्या पाण्यामध्ये वांगी अशीच भिजत ठेवायची आहे. त्यामुळे वांगी काळी पडत नाहीत. तर 5 मिनिटं आपण फक्त या मिठाच्या पाण्यामध्ये वांगी भिजत लावू. इथे मी मीडियम साईजचा एक कांदा घेतलेला आहे. जाडसर कापून घेतलेला आहे. थोडंसं इथे खोबऱ्याचा तुकडा किसून घेतलेला आहे पातळ स्लाइस मध्ये. 7-8 इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. अर्धा इंच आलं आहे. 4 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि थोडेसे भाजलेले शेंगदाणे आहेत. 1.5 ते 2 टीस्पून फक्त. आणि ही आहे चपाटा मिरची. तर ही कलर साठी वापरल्या जाते आणि हिची चव छान येते. तुमच्याकडे जरी मिरची नसेल तर तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर आपण जी वापरतो त्याचा वापर केला तरी चालेल. तर हे फक्त कलर साठी मिरची आहे, तिखट अजिबात नाही. म्हणून मी या एवढ्या 5 ते 6-7 मिरच्या घेतलेल्या आहेत. हे वाटण आपण भाजलेलं नाहीये. हे कच्चच आपल्याला वाटण वाटायचं आहे. हे सर्व जिन्नस आपल्याला एकदम बारीक वाटायचे आहेत. थोडं थोडं पाणी घालून आणि आपण हे सगळं व्यवस्थित वाटून घेणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित थोडं थोडं पाणी घालून आणि बारीक वाटून घ्यायचे. पाणी घालून आणि एकदम बारीक पेस्ट मी ते वाटणाची केलेली आहे. त्याला ठेवलेलं आहे. तुम्ही कढईमध्ये सुद्धा हे करू शकता. 1 टीस्पून फक्त मी तेल घातलेलं आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. मिठामध्ये आपण भिजत लावलेली वांगी आहेत. तर ती वांगी आपल्याला एक एक करून तेलामध्ये सोडायची आहे. ही वांगी आपल्याला छान परतवून घ्यायचे. वांगे आपले छान परतत आहेत. तर आता इथे आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून मीठ. म्हणजे नंतर भाजीमध्ये तुम्ही मीठ अगदी म्हणजे नाही घातलं तरी चालेल. हे मीठ इथे बरोबर होतं कारण मिठाच्या पाण्यामध्ये आपण वांगे भिजत लावले होते. म्हणजे छान त्या पाण्यामध्ये डुबवून ठेवलेले होते 5 मिनिटं आणि त्यानंतर आपण आता ही वांगे 1 टीस्पून तेलामध्ये परतोय. त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे. तर भाजीमध्ये आवश्यक नसेल तर मीठ अजिबात घालू नका. मला इथे मीठ लागणार नाहीये अजिबात, म्हणून सर्व मीठ मी या वांग्यांमध्ये आत्ताच घातलेलं आहे. आता आपल्याला ही वांगी सर्व बाजूनी व्यवस्थित खालीवर करून परतवून घ्यायचे आहे. ही वांग्याची भाजी एकदा तरी नक्की करून बघा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. त्याची टेस्ट अप्रतिम होते. सर्व बाजूने असं छान कलर येतो सगळीकडनं खालीवर करत असं. पाणी सुटतं आपल्या ह्या वांग्याला मिठामुळे. अर्धा मिनिट आपण याच्यावरती झाकण ठेवू. गॅस पूर्ण कमी करायचा आहे आणि एकदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर अर्धा मिनिटासाठी आपल्याला फक्त झाकण ठेवायचं आहे. मिठामध्ये आपलं वांग खूप छान परतलं जातं. ह्याची चव अप्रतिम लागते. बाजूने आपलं वांग इथे छान झालेलं आहे. तेवढं वांग आता हे आपल्याला साईडला काढून घ्यायचे. ह्याच पातेल्यामध्ये छोट्या मगाशी आपण काढलेलं हे भांडं आपलं ऑलरेडी भरलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण काढून घेऊ.
याच पातेल्यामध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. आता 2 टीस्पून मी इथे तेल घालते. छान गरम झालेलं आहे. तर आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये ग्रेव्ही करायची तेवढं वाटणाचा वापर इथे करायचा आहे. हे वाटण मीडियम गॅसवरती छान आपल्याला परतवून घ्यायचं. मीडियम गॅसवरती आपल्याला न जळू देता हे वाटण छान परतवून घ्यायचं आहे. 1 टीस्पून आपल्याला घालायचा आहे गरम मसाला. गरम मसाला मी या घरी बनवलेला असतो, तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता. 1 टीस्पून इथे रस्सा भाजी मसाला घालणार आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. 4 हिरवी मिरची पण घातलेली आहे. ती मिरची जास्त तिखट नव्हती, त्यामुळे मी मिरचीचा अंदाज घेऊन तिखट किंवा कसं तुम्हाला हवं त्याप्रमाणे इथे तिखटाचा वापर करा. 1 चिमटी आपल्याला इथे घालायची आहे हिंग. अर्धा टीस्पून घालायची आहे हळद. आणि थोडंसं घालायचं आहे पाणी. आता मसाल्यामध्ये आपण ज्या डिश मध्ये मसाला काढलेला त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन मी कमी गॅसवरती आपल्याला हे मसाले शिजून घ्यायचे. मसाला छान आपलं तेल सोडायला लागतो. जास्त मोठा गॅस केला तर पटपट त्यातलं पाणी जळून जातं आणि मसाला पण आपला करपण्याची भीती असते. म्हणून थोडंसं कमी गॅस करून आणि 1 मिनिटभर फक्त आपल्याला हे वाटण हे करून घ्यायचंय. बघा पूर्ण संपूर्ण तेल वरती येतं आणि छान आपला मसाला शिजला जातो. कच्चापणा त्याच्यामध्ये कुठे राहत नाही. हे बघा मसाला छान शिजलाय आपला आणि संपूर्ण तेल आपलं वरती आलंय. या पद्धतीने आपला मसाला शिजला की भाज्यांना छान चव येते. आता आपल्याला ही वांगी घालायची आहे, जे आपण 1 टीस्पून तेलामध्ये छान परतवून घेतलेली आहे. भाजी करताना लक्षात ठेवायचे की वांग्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, तर आता मिठाचा वापर आपल्याला करायचा नाही. थोडंसं आपल्याला पाणी घालायचंय. तर वांगी आपल्याला शिजून घ्यायची आहेत. आपण फक्त परतवून घेतलेली आहेत. छान घट्ट आपली ही ग्रेव्ही तयार होते या वांग्याची. वास मस्त सुटलेला छान. हे वांग शिजवून घ्यायचं आहे. मीडियम गॅस मी ठेवलाय आणि झाकण ठेवलेलं आहे. थोडंसं उघडं आहे. कमी गॅसवर आपली वांगी इथे छान शिजलेली आहेत. सहज आपली वांगी इथे बघा चमच्याने टच केल्यावरती लगेच हे झालेले. थोडीशी घालायची कोथिंबीर. इथे आपलं वांग तयार झालेलं आहे. या पद्धतीने वांग नक्की करून बघा. या वांग्याची चव खूप अप्रतिम लागते. मस्त वास सुटलेला आहे. माझ्या चॅनलवरती वांग्याच्या बऱ्याचशा रेसिपीज मी दिलेल्या आहे, तुम्ही त्या बघू शकता. त्यातली एखादी रेसिपी जर तुम्हाला आवडली तर जरूर करून बघा. चमचमीत आणि झणझणीत बघता क्षणी वांग्याची भाजी आपल्याला खावीशी वाटेल एवढी छान ही भाजी इथे तयार झालेली आहे. या पद्धतीने नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. तसेच तुम्ही माझ्या व्हॉट्सअप चॅनलला ऍड होऊ शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा. माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा प्रकारच्या रेसिपीज आहे, व्हेज नॉन व्हेज. त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला आवडली तर जरूर करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. परत अशीच एक छानशी रेसिपी घेऊन आपण परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.